नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, काल तुम्हाला माहिती आहे, काल पुणे येथे रंगतदार आणि अगदी चुरशीचा असा कुस्तीचा सामना आपण काल पाहिला. त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला तुमच्यासाठी जो 66वा महाराष्ट्र केसरी झालेला आहे त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ आणेन आणि तोच व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे. आपण याच्यामध्ये माहिती घेणार आहोत 66वा महाराष्ट्र केसरी. आता येणाऱ्या झाडून सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाईल, कारण मागेही मी ज्या वेळेला आपली पोलीस भरती होती त्यावेळेला मी हा प्रश्न घेतला होता. त्यावेळेला महिलांची कुस्ती पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती आणि पहिली महाराष्ट्राची प्रतीक्षा बागडी जी झाली होती, तो प्रश्न तसाच्या तसा महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये विचारला गेला होता. त्यामुळे अत्यंत आपल्याला महत्वाचा असा 66वा महाराष्ट्र केसरी आहे आणि तो कोण झालाय हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये, बरोबर आहे. ते जाणूनच घेणार आहोत. चला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण काय केलेलं आहे, विजय बॅच जी आहे नवीन बॅच केलेली आहे. ही बॅच क्रमांक 9 आहे आणि आता तयारी पोलीस भरती 2024 ची ही बॅच क्रमांक 9 आहे, ज्यामध्ये दररोज लाईव्ह लेक्चर 4 तास टॉपिक नुसार बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत, रेकॉर्डेड लेक्चर 1 वर्षापर्यंत, डाऊट सेशन ई बुक 50+ ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका संच तुम्हाला इथे मिळतोय. आणि हेही तुम्हाला किती तर 15 नोव्हेंबर पर्यंत जर का तुम्ही घेतलं तर ते 1500 मध्ये उपलब्ध आहे. आणि यानंतर म्हणजे 16 तारखेला घेतलं तर याची फी 1000 ने वाढेल, म्हणजे 2500 इतकी होईल. आणि डबल बोनेन्जाचा अर्थ असा आहे की आपली 9वी बॅच आहे, येणारी बॅच जी आहे ती 10वी, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऍडमिशन मिळेल, म्हणजे प्रवेश मिळेल. पण आम्हाला असं वाटतं की तुमचा या बॅच मध्येच विजय व्हावा, म्हणजेच तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि वर्दीचं स्वप्न हेच विजय साकार करत तुम्ही तुमचं विजय साजरा करावा. आम्हाला दुसऱ्या बॅच मध्ये तुम्ही नकोय, पण इथे सांगण्यासाठी आपला विजय बॅच मध्ये जो बोनेन्जा आहे हा डबल बोनेन्जाचा अर्थ दुसऱ्या बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे, बरोबर आहे. आता इथे एक एक करून पाहूया. 66वी महाराष्ट्र केसरी जी झाली त्याबद्दल जाणून घेणार आहोत. याचा कालावधी काय होता, तर कालावधी होता 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर. किती? 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीमध्ये झालेलं आहे. कुठे झालं हे? पुण्यामध्ये फुलगाव या ठिकाणी झालंय. कुठे? पुण्यामध्ये फुलगाव ठिकाणी. हे प्रत्येक प्रश्न महत्वाचे आहेत, विचारलं जाईल. 66वी महाराष्ट्र केसरी कुठे झाली, तर पुण्यामध्ये. पुण्यामध्ये कुठे? तर फुलगाव या ठिकाणी झाली. कोणत्या कालावधीमध्ये? तर 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर. आयोजन कोणी कुठे झालेलं आहे, तर प्रदीप दादा कंक आणि पुणे जिल्हा कुस्तीगार संघ याने हे आयोजित केलेलं होतं, बरोबर आहे. ठिकाण कुठे? तर सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आली. कुस्तीगार परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? रामदास तडस आहेत, हे लक्षात ठेवा, विचारलं जाईल परीक्षेमध्ये. कुस्तीगार परिषद उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ. त्यानंतर कुस्तीगार परिषद सचिव बाळासाहेब लांडगे. हे 3 नावं लक्षात ठेवायची. त्यापैकी सर्वात जास्त महत्वाचं आहे तर ते म्हणजे कुस्ती परिषद अध्यक्ष कोण आहेत? रामदास तडस. हे नाव लक्षात ठेवा, कधीही परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल. यामध्ये कळलं 66वी कुठे झाली? पुणे फुलगाव, 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या ठिकाणी. आणि कुठे? सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा. आणि याचे अध्यक्ष रामदास तडस, बरोबर आहे. पुढचं पाहूया आपण. एकूण सहभागी संघ किती होते, तर 42 संघ यामध्ये सहभागी झाले होते. आता 42 संघ म्हणजे कसे, तर 36 जिल्हे आणि 6 महानगरपालिका असे मिळून 42 संघ. किती? 36 जिल्हे आणि 6 महानगरपालिका असे मिळून. एकूण सहभागी कुस्तीगीर किती होते, तर 840 कुस्तीगार इथे आले होते. विजेत्याला पारितोषिक काय जाहीर करण्यात आलं होतं? गदा आणि महिंद्रा थार गाडी. आणि उपविजेत्याला काय होतं, तर ट्रॅक्टर. म्हणजे विजेता आणि उपविजेत्याला दिलेलं पारितोषिक होतं. एका म्हणजे घोषणा केली होती, एका कुस्ती संघात गादी विभागामध्ये, आता गादी आणि मातीमध्ये खेळलं गेलं होतं, तर गादी विभागामध्ये 10 आणि माती विभागामध्ये 10 असे एकूण 20 कुस्तीगर आणि त्यामध्ये 2 कुस्ती मार्गदर्शक आणि 1 संघ व्यवस्थापक आणि एकूण असे मिळून 23 जणांचा याच्यामध्ये सहभाग होता. म्हणजे एका संघामध्ये 23 जण होते. 10-10 कसे, तर 10 गादी 10 मादी माती 10 गादी आणि 10 माती या विभागात असे होते. आणि 2 कुस्ती मार्गदर्शक आणि 1 संघ व्यवस्थापक असे एकूण 23 जणांचा याच्यामध्ये सहभाग होता, बरोबर आहे. आता यामध्ये जर पाहिलं तर बघा, लक्षात घ्या,
840 कुस्तीगर, त्यानंतर 84 कुस्ती मार्गदर्शक, 42 व्यवस्थापक, 80 पंच आणि 50 पदाधिकारी, असं हा संपूर्ण जी काही महाराष्ट्र केसरी झाली त्यामध्ये असलेले. कधी कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हे आकडे लक्षात घ्या. कोण किती, त्यामध्ये जास्तीत विचारले जातील ते कुस्तीगीर कोण किती होते, 840 लक्षात ठेवायचे. 84 कुस्ती मार्गदर्शक, पंच किती होते 80 आणि पदाधिकारी 50 आणि 42 व्यवस्थापक. संघ किती तर 42. 36 जिल्हे आणि 6 महानगरपालिका हे लक्षात घ्या. बरोबर आहे. आता कोल्हापूर यामध्ये गंगावेस तालीम मधला सिकंदर शेख हा 66व्या महाराष्ट्र केसरीचा विजेता आहे, हे लक्षात घ्या. आत्ताचा हा म्हणजे 2023 यामध्ये जी आपली आता आपण बघतोय 66वी महाराष्ट्र केसरी, याचा विजेता कोण झालेला आहे तर कोल्हापूर गंगावेस तालमीतला सिकंदर शेख झालेला आहे. आणि उपविजेता कोण तर शिवराज राक्षे. बरोबर आहे. 22व्या सेकंदाला जोळी डावामध्ये त्याने चितपट केले, कोणाला शिवराज राक्षेला केलेला आहे 22 सेकंदात. काय विचारतील उद्या हाही प्रश्न विचारतील की सिकंदर शेखने शिवराज राक्षेला कोणत्या प्रकारामध्ये कोणत्या डावामध्ये चितपट केले, तर झोळी डावामध्ये केले आणि तेही किती 22 सेकंदात. हा आता तुम्हाला इथे काही दिलेले आहेत मी. इथे 65वी जी महाराष्ट्र केसरी झाली पुणे, ही कुठे झाली होती, विजेता शिवराज राक्षे झाला होता, उपविजेता महेंद्र गायकवाड होता. त्यानंतर 64वी महाराष्ट्र केसरी झाली सातारा या ठिकाणी, याचा विजेता कोण आहे पृथ्वीराज पाटील आणि उपविजेता विशाल बनकर. 63वी जी महाराष्ट्र केसरी झाली ती जालनामध्ये झाली, ज्याचा विजेता आहे हर्षवर्धन सदगीर आणि उपविजेता आहे शैलेश शेळके. तर मित्रांनो बहुतेक 3-4 मागचे विचारतात, एवढे जास्तही विचारत नाहीत. सध्याच्याला आत्ता घडणार तेच महत्वाचं आहे, विचारलं जातं. तर 66वा सिकंदर शेख झालेला आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, नमूद करा. आणि 101% परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाणारच, त्यामुळे याची तयारी अत्यंत महत्वाची ठरते, हे नाव लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रामध्ये पहिली महाराष्ट्र केसरी जी होती ती प्रतीक्षा बागडे सांगलीची, हे लक्षात ठेवा. हा प्रश्न पोलीस भरतीला विचारला गेला होता आणि इतरही ठिकाणी जिल्ह्यामध्ये प्रश्न विचारला गेला होता. तर याबद्दलची माहिती. आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब यासाठी की आपले जे काही टिक्कर मराठीचे उपक्रम होतात, जे काही फॅकल्टीज इथे लेक्चर घेतात, त्याबद्दलचे वेगवेगळे ज्या ज्या वेळेला घेतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळावं. आणि फ्रीचं जर मटेरियल तुम्हाला PDF हवं असेल तर आपला ऍप डाउनलोड करून घ्या, टिक्कर मराठी. आणि त्यातही महत्वाचं काय ठरतं तर रविवारी 10 वाजता आपली लाईव्ह टेस्ट असते, ती तुम्हाला देता येईल विनामूल्य, त्याचं काहीच मूल्य नसतं. हा तुम्ही अभ्यास केलेला आहे, त्या अभ्यासाचं तुमचं किती अभ्यास झालाय ते त्या टेस्ट मधनं तुम्हाला कळतं. आणि त्याचबरोबर आपली टेलिग्राम लिंकला जॉईन करा आणि शेअर करा, कारण जसं तुम्हाला कळले टिक्कर मराठी काय काय उपक्रम काय काय घेते, इथे कोण कोण फॅकल्टी काय काय लेक्चर्स घेतात, किती महत्वाचे असतात, तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांना ध्यास आहे आपल्या आयुष्यामध्ये, जसं वर्दी आहे किंवा एखादी पोस्ट काढायची आहे, तर त्यासाठी त्यांना मदत म्हणून आपण तिथपर्यंत आता आम्ही इथून लेक्चर घेतो, तुम्हीच शेअर करू शकता. त्यामुळे शेअर करा आपली लिंक. आणि जर प्रत्येक व्हिडिओ कुठलाही फॅकल्टीचा तुम्हाला आवडत असेल तर तो लाईक करा. तर तुर्तास एवढंच, फक्त एवढं लक्षात ठेवा, आत्ता तो जो झाला 66वी महाराष्ट्र केसरी, त्याचा विजेता आणि उपविजेता दोन्ही लक्षात ठेवायचं. कुठे झाली, ठिकाण कुठलं, हेही मी सगळं सांगितलेलं आहे. आणि अगोदरचे 3-4ही तुम्हाला सांगितलेले आहेत, तेही लक्षात ठेवा. विजेत्यांसह उपविजेताही महत्वाचे ठरतात. तर आजच्यासाठी एवढंच, पुन्हा भेटू. जय हिंद.